नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या नंदिनीला प्रश्न करत म्हणते, ताई, जीवा तुझ्याकडे लक्ष देतोय ना आणि तुझंही त्याच्यावर लक्ष आहे ना. आता मात्र काव्याचे ही प्रश्न ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी काव्याकडे पाहते तर दुसरीकडे जीवा पार्थला विचारतो, काय झालं, काय विचारायचं आहे तुला, नक्की काय बोलायचं आहे दादा. तर इथे आता काव्या नंदिनीला म्हणते, मी काय विचारते आहे हे कळतंय ना ताई तुला. जीवा नक्की कुठे असतो, त्याचं काय चालू आहे हे सगळं काही माहीत असेलच ना तुला, आणि कोणासोबत चालू आहे हेही माहीत असेल. तर नंदिनी आता काव्याला म्हणते, हे काय प्रश्न आहेत काव्या. तर दुसरीकडे पार्थचंही बोलणं ऐकून जीवालाही धक्का बसतो. जीवा पार्थला म्हणतो, काय हे असं कसं वाटू शकतं तुला काही. अरे प्लीज असा संशय घेऊ नकोस, आर्या फक्त नंदिनीच्या डॉक्टर आहेत. तर पार्थ म्हणतो, हो ना आहेत डॉक्टर, तशाच त्या काव्याच्या सुद्धा डॉक्टर आहेत, पण तू मला कधी बघितलंयस का त्यांच्या मागे पुढे करताना. जीवा एक गोष्ट विसरू नकोस, मी तुझा मोठा भाऊ आहे, त्यामुळे माझ्याशी खोटं बोलू नकोस. जीवा काही बोलणार तर पार्थ म्हणतो, जीवा मला माहीत आहे तू सिनेमा बघायला गेला नव्हतास. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला म्हणते, अगं नाही, म्हणजे ते सिनेमा बघायला गेले होते. तर काव्या म्हणते, रिनोव्हेशन चालू असणाऱ्या थिएटरला. ताई, अगं कोणाला शेंड्या लावतेस. तर नंदिनी म्हणते, अगं असं काय बोलतेस, अगं ते सिनेमाला गेले होते हे खरं आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर त्यांना कळालं की थिएटर रिनोव्हेशनसाठी बंद आहे. तसं ते मला घरी आल्यानंतरच हे सगळं काही बोलले आहेत. अगं तिथे ज्यावेळी त्यांना समजलं की ते थिएटर बंद आहे, त्यानंतर त्यांच्या मित्रासोबत त्यांचा वेगळा प्लॅन झाला आणि मग तिथून ते सर्वजण चौपाटीवर गेले. तर दुसरीकडे पार्थच्या प्रश्नाचं उत्तर देत जीवा म्हणतो, हे पूल खेळायला गेलो होतो आम्ही. म्हणजे काय झालं, कित्येक महिन्यानंतर माझे मित्र मला भेटले होते, ओमी, परेश, सर्वजण, आणि मग तिथे गेलो आणि आम्हाला कळालं की थिएटर बंद आहे. मग मी म्हटलं की आपण सर्वजण इतक्या महिन्यांनी एकत्र भेटलो, तर मग असंच कसं घरी जायचं, म्हणून मग दुसरीकडे पूल आणि बॉलिंग खेळायला गेलो. काय झालं दादा, तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर. पार्थ फक्त जीवाकडे पाहत असतो. दादा, तुला खोटं वाटतंय का माझं बोलणं. तर पार्थ आता जीवाला म्हणतो, तू जर खरं बोलतोयस तर मग तू एवढा नर्वस का आहेस. तर जीवा पार्थला म्हणतो, तू पण ना दादा. अरे नर्वस वगैरे नाही, कुठे काय. अरे समोरची व्यक्ती जर आपली इतकी उलट तपासणी घेत असेल तर मग नर्वस व्हायला होणारच ना. तर पार्थ जीवाला म्हणतो, तू माझा लहान भाऊ आहेस, त्यामुळे तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस, तुझा पहिला रिझल्ट, तुझी पहिली दारू, तुझा पहिला क्रश आणि तुझं पहिलं प्रेम, या सगळ्याबद्दल तू मला भरपूर गोष्टी सांगितल्या आहेस. यातील बऱ्याच गोष्टी तू मला सांगितल्यास, पण त्यातील काही गोष्टी तू माझ्यापासून लपवल्यास. आणि जीवा, ज्या सांगितल्या नाहीस त्या मी शोधून काढल्या आणि चेहऱ्यावर वाचल्यासुद्धा. फक्त एकच गोष्ट मी शोधून काढू शकलो नाही, ती म्हणजे 16 डिसेंबरची, जी अगदी विचित्र पद्धतीने सगळ्यांच्या समोर आली. म्हणूनच सांगतोय, ज्या गोष्टी तू मनाने आणि अगदी मन मोकळेपणाने सांगितल्यास त्या आपण सॉल्ट करत आलो आहे जीवा, आणि ज्या नाही सांगितल्यास त्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या डॅमेज झाल्यात. आणि म्हणूनच जीवा, तुझा मोठा भाऊ म्हणून तुला सांगतोय, अगदी मोकळेपणाने सांग, तू काही लपवतोयस का माझ्यापासून, नंदिनीपासून. आता मात्र जीवा शांतच होतो. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला म्हणते, जीवा माझ्यापासून काही लपवत नाहीयेत, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर त्यावेळी काव्या नंदिनीला म्हणते, असेल, परंतु मला आणि पार्थला असं वाटते की जीवा तुझ्यापासून आणि आम्हा सगळ्यांपासून काहीतरी लपवतोय, आणि ते आर्याबद्दल आहे. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, चला विषय भलतेकडेच जाऊ लागलाय, त्यापेक्षा आपण इथेच थांबूया. असं म्हणत नंदिनी तिथून निघून जात असते. तर काव्या नंदिनीला म्हणते, ताई थांब, खरं तर हा विषय तुम्हा दोघांमधला आहे, त्यामुळे मी तरी काही बोलणार, पण ताई एक गोष्ट मात्र खरी आहे, माझा आणि पार्थचा लक्ष राहील जीवावर, स्पेशली माझा. कारण काय आहे ना ताई, आयुष्यात एकदा माझ्यामुळे तुला त्रास भोगावा लागला आहे, आणि आता आपल्याच एका बहिणीमुळे परत अशी फिलिंग यायला नको, हीच काळजी आहे मला. असं म्हणत काव्या नंदिनीची काळजी करत असते. मी ठेवते लक्ष जीवावर, असं म्हणत काव्या तिथून निघून जाते. नंदिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु काव्या काही थांबत नाही. आता मात्र नंदिनीला टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, जीवा पार्थला म्हणतो, अरे दादा, मी काही लपवत नाहीये, मी खरं बोलतोय, आणि मी जे काही बोलतोय ना त्याबद्दल सगळ्याबद्दल नंदिनीला सुद्धा माहीत आहे, अगदी सगळं तिला माहीत आहे. तुझी शपथ,
माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ. बस असं म्हणत आता जीवाने बाळाची सुद्धा शपथ घेतलेली असते. तर पार्थ म्हणतो, जीवा तू सगळ्यात मोठी शपथ घेतली आहेस तुझ्या बाळाची, होणाऱ्या बाळाची. जीवा अरे तुझ्या बाळाची शपथ घेतली आहेस म्हणून मी आता काही बोलत नाही. पण जीवा जर चुकीची गोष्ट काही घडली तर मी शांत राहणार नाही. पण जीवा एक गोष्ट मात्र सांगतोय, ज्या बाळाची तू शपथ घेतली आहेस आणि जे बाळ जिच्या पोटात वाढतंय, तुझा वंश जिच्या पोटात वाढतोय, तिच्या इमोशनशी खेळू नकोस आणि तिला कधीही फसवू नकोस. तिची साथ कधीही सोडू नकोस, तिचा हातही कधी सोडू नकोस. असं म्हणत आता पार्थ तिथून निघून जातो. जीवाला या सगळ्याचंच खूप टेन्शन आलेलं असतं, कारण जीवाला आता या सगळ्याने खूप त्रासही होत असतो. आपण आपल्या भावाशी खोटं बोललोय, त्याला सत्य सांगितलं नाही, यामुळे त्याचंही मन दुखावलेलं असतं. जीवा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो, हे सगळं काही मी नंदिनीला सांगू का? मी तिला फोनच करतो. असं म्हणत जीवा नंदिनीला फोन करायला घेतो. तर दुसरीकडे नंदिनी सुद्धा जीवाला फोन करायला घेते आणि त्यामुळेच दोघांचेही फोन व्यस्त येतात. आता थोड्या वेळाने नंदिनी पुन्हा एकदा जीवाला फोन करायला घेते, पण पुन्हा एकदा जीवाचा फोन व्यस्त येतो, कारण जीवा नंदिनीला फोन करत असतो आणि शेवटी दोघांचंही काही बोलणं होत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई किचनमध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी त्यांना आता विक्रम यांचा फोन आलेला असतो. मानिनीताई म्हणतात, हो तुम्ही खरी तरी या. हो मी बटाट्याची भजीसुद्धा बनवते. अहो पण आता मिरची करत नाही आहे. परंतु विक्रम यांनी सोडलेली ऑर्डर. मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे, आपण एक काम करूया का, भज्यांचा स्टॉलच टाकूया. तुम्ही खरी तरी या, मी बनवते. त्यापेक्षा एक काम करते, कांदा बटाटा कॉर्न सगळ्याचीच भजी बनवते. असं म्हणत मानिनीताई विक्रम यांना खरी बोलावत असतात. तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि मानिनीताईंचं बोलणं ऐकत मानिनीताईंना म्हणते, काय झालं, कोणाला भजी खावीशी वाटते? मानिनीताई म्हणतात, थोरल्या देशमुखांना ऑफिसमध्ये बसून भजी खायची आहे. मी त्यांना म्हणते तुम्ही खरी या, मग आपण भजी बनवू. परंतु नाही ना, थोरल्या देशमुखांना ऑफिसमध्ये बसूनच ऑर्डर सोडायची आहे. आता मी तरी काय करणार? नंदिनी म्हणते, कसं आहे नाही, बाहेर पाऊसच इतका छान थंडगार लागतोय, तर मग भजी खायची इच्छा तर होणारच ना. मग मला सुद्धा भजी खायची इच्छा झाली आहे. मानिनीताई म्हणतात, अगं तुझं ठीक आहे, तुला डोहाळे लागले आहेत असं म्हणू शकते. मग यांना काय ऑफिसमध्ये डोहाळे लागले आहेत का? यांना काय म्हणते की तुम्ही घरी या, पण यांना ऐकायचंच नाही आहे. कुठल्याही बायकोला वाटणारच ना की संध्याकाळच्या वेळी नवरा घरी यावा आणि त्यानंतर आपण त्यांच्यासोबत थोड्या गप्पा माराव्यात. नंदिनी, अगं तूच मला सांग, तुला सुद्धा वाटतंय की नाही की जीवाने आता इथे तुझ्या सोबत असावं? नंदिनी काहीच बोलत नाही. तर विक्रम यांचा मानिनीताईंना पुन्हा एकदा फोन आलेला असतो. मानिनीताई म्हणतात, हे बघ नेटवर्क नाही आहे तरी फोन करतायत. असं म्हणत मानिनीताई फोनवर बोलत बाहेर निघून जातात. परंतु आता नंदिनी मानिनीताईंच्या बोलण्याचा विचार करते. त्यांचं बोलणं तिला सतत आठवत असतं. हे बघ इतका छान बाहेर पाऊस पडतोय, मग कुठल्याही बायकोला वाटणारच ना की आपला माणूस खरी असावं, आपल्यासोबत असावं. नंदिनी, अगं तूच मला सांग, तुला सुद्धा वाटतंय की नाही की जीवाने आता इथे तुझ्या सोबत असावं? आता नंदिनीला काव्याचं बोलणं आठवतं. काव्या नंदिनीला म्हणालेली असते, ताई मला असं वाटते की जीवा तुझ्यापासून काहीतरी लपवतोय. मलाच नाही पार्थलाही वाटतंय आणि ते आर्याबद्दल आहे. तर त्यानंतर आर्याने जीवाच्या हातावर किस करणं आणि आता नंदिनी नकळतच म्हणालेली असते, तुम्हाला थोडंच तुमच्या पोटात बाळ वाढवायचं आहे. तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणालेला असतो, अगं तुला पण कुठे तुझ्या पोटात बाळ वाढवायचं आहे. त्यानंतर शारदाताईंचं बोलणं नंदिनीला आठवतं की नंदिनी, जीवा आणि आर्या यांचं नक्की काय चालू आहे. नंदिनी या सगळ्याचा विचार करत असते, परंतु त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. आता जीवा नंदिनीला भानावर आणतो. नंदिनी दचकते आणि मागे वळून पाहते तर जीवा आलेला असतो. आता नंदिनी मोठ्यानेच ओरडते, परंतु त्यावेळी जीवा तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, दादाला तिथे टांग देऊन आणि काहीतरी चुगाड करून धावत पळत इथे आलोय, अख्ख्या पावसात भिजत. पण येताना तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, सांग बघू काय आणलं आहे. जीवा काही नंदिनीच्या तोंडावरचा हात काढत नसतो. नंदिनी म्हणते, अगोदर हात तरी काढा. तर जीवा म्हणतो, सॉरी सांग बरं काय आणलं आहे. नंदिनी म्हणते, गजरा. तर जीवा म्हणतो, अगं नाही ग, एक मिनिट. असं म्हणत जीवाने आणलेली भजी नंदिनीला दाखवतो. त्यावेळी नंदिनी खुश होते आणि म्हणू लागते, भजी. तर जीवा म्हणतो की हो, आपल्या घराच्या कॉर्नरवर एक नवीन भजीवाला झाला आहे आणि येताना इतका छान सुगंध दरवळत होता. म्हटलं नाही, माझ्या बायकोसाठी भजी घेऊनच जावे आणि म्हणून मी तिथे गेलो. पण खूप गर्दी होती, पण त्या गर्दीतून वाट काढत मी माझी ऑर्डर प्लेस केली आणि तुझ्यापर्यंत ही गरमागरम भजी पोहोचावी म्हणून धावत पळत पावसातूनच घरी आलो. तर नंदिनी म्हणते, थँक्यू सो मच. पण
काही वेळापूर्वी मी काय काय विचार करत होते, पण माझा हा नवरा जीवा देशमुख, कधीही जीवाची पर्वा न करणारा माझा नवरा आजसुद्धा त्यांनी माझ्यासाठी एवढ्या पावसात भिजत मला गरमागरम भजी खाता यावी यासाठी घेऊन आले आहेत. खरंच याला प्रेम म्हणतात, नाही तर मग काय म्हणतात? तर मी आपली उलटसुलट विचार करत बसली. खरं तर माझंच चुकलं. तर जीवा म्हणतो काय उलटसुलट विचार म्हणजे? नंदिनी म्हणते नाही, काही नाही, पण खरं सांगू का, तुम्ही माझ्यासाठी भजी नाही तर कोहिनूर आणला आहे, कोहिनूर. तर जीवा म्हणतो हो ना, मग राणे साहेब जर असं असेल तर मग या सैनिकाला त्याचं बक्षीस मिळायलाच हवं. नंदिनी म्हणते म्हणजे? जीवा म्हणतो 1 मिनिट. असं म्हणत आता जीवा भजी तोंडात ठेवतो आणि तेच नंदिनीला खायला सांगत असतो. आता मात्र नंदिनी लाजते आणि जीवाला म्हणते जीवा काय हे? जीवा म्हणतो हो. आता नंदिनीला काय करावं काहीच सुचत नसतं. नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि जीवा नंदिनीची ती भजी खाण्याची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काव्य आणि पार्थही अगदी चिंब भिजून घरात आलेले असतात. तर आता पार्थ काव्याला विचारतो, काव्या तुम्ही आपल्या मुलाला हेच शिकवणार आहात का? तर काव्या विचारते काय? पार्थ म्हणतो काय म्हणजे काय? आता तुम्ही काय केलं? पावसात बाहेर भिजत गेलात आणि त्यानंतर नवऱ्याला फोन केलात की पिकअप करायला या, आणि मग काय पडण्याचं नाटक करायचं आणि नवऱ्याला गाडीच्या बाहेर बोलावून घ्यायचं आणि मग असं चिंब भिजून घरात यायचं. तर काव्यामध्ये हो का, पण खरंच खूप मज्जा आली ना? तर पार्थ म्हणतो हो मज्जा तर आली, पण आता ती सुद्धा येणार. काव्य विचारते कोण येणार? तर पार्थ म्हणतो हो आता ती सुद्धा येणार. काव्य म्हणते अहो तुम्ही कोणाबद्दल बोलताय, कोण येणार आहे? तर त्याचवेळी पार्थला जोराची शिंका येते. आता मात्र काव्य हसू लागते आणि म्हणते पार्थ काय हे लगेच तुम्हाला? तर पार्थ पुन्हा एकदा शिंका देतो. तर त्यावेळी काव्य म्हणते पार्थ जरा काय भिजलात तर लगेच तुम्हाला शिंका यायला लागल्यात. असं म्हणत काव्या आता पार्थचं डोकं पुसून देत असते. तर त्यावेळी तिलाही शिंका येतात. दोघांचीही एकमेकांना टक्कर होते. त्यावेळी काव्याला खूप जोराचं डोकं आपटलेलं असतं. काव्यामध्ये काय ही देशमुख? तर पार्थ काव्याला म्हणतो आता पुन्हा एकदा टक्कर द्यावी लागेल, नाहीतर मग शिंगा येतील ना? तर पार्थ आणि काव्य पुन्हा एकदा टक्कर देतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. त्याचवेळी मानिनीताई येतात आणि म्हणतात अरे काय काय हे सगळं काही पाणी घेऊन आलाय तुम्ही घरी, काय चाललंय तुम्हा दोघांचं? तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो तू अजून घरीच आहेस का? म्हणजे तू जाणार होतीस ना कुठल्या तरी प्रदर्शनाला काहीतरी? तर मानिनीताई म्हणतात अरे बाहेर एवढा पाऊस होता आणि मी घराबाहेर पडायचंय का? पण माझं सोड, तुमचं काय चाललंय? तुम्ही काय पोहत पोहत आलाय की काय घरी? छत्री कुठे आहे? असं म्हणत मानिनीताई पार्थला जाब विचारतात. परंतु आता पार्थला उत्तर काय द्यावं काहीच कळत नाही. पार्थ काव्याकडे पाहतो. काव्या मात्र पार्थकडे दुर्लक्षच करते. तर पार्थ म्हणतो होती ना छत्री होती, पण काव्याला पकडता पकडता छत्रीच उडून गेली. आता मात्र मानिनीताई म्हणतात वा छान, काव्याला तर हसू काही आवरत नसतं. तर मानिनीताई पार्थला म्हणतात मला एक सांग, गाडी तरी होती ना की ती सुद्धा उडून गेली? पार्थला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं. हो ना काय बोलत असतो त्याचं त्यालाच कळत नसतं. आणि म्हणूनच मानिनीताई म्हणतात अरे काय हो ना काय उत्तर चाललंय? होती ना गाडी? तर पार्थ म्हणतो हो म्हणजे गाडी होती, हो उडून गेली नाही असं मला म्हणायचं होतं. मानिनीताईंना काव्याची काळजी वाटत असते. मानिनीताई काव्याला म्हणतात काव्या बाळा अगं असं भिजू नये, काळजी घ्यायला हवी बाळा, आजारी पडशील ना? तर आता मात्र पार्थचा जळफळाट होतो. पार्थ म्हणतो वा छान आहे, यांना बाळा आणि मला ओरडायचं आहे का? आई तुझ्या बाबतीत ना ती म्हणच उलटी आहे. आपलं ते कार्ट आणि दुसऱ्याचं ते बाब्या. तर मानिनीताई पार्थला म्हणतात खरंच आता जर आगाऊपणा करशील ना तर फटकेच खाशील. जा कपडे बदला, जा कोरडे व्हा. काय खरंच तुमच्यासमोर बोलून ना काही उपयोग नाही आहे. आता मानिनीताई तिथून निघून जातात. तर पार्थ आणि काव्या आपल्या रूमच्या दिशेने जात असतात. तर इकडे मानिनीताई काहीतरी बडबडतच किचन रूममध्ये येतात. तर त्यावेळी आता दुसरं दृश्य पाहायला मिळतं. मानिनीताई म्हणतात अरे देवा काय चाललंय? आणि जीवा काय हे? तू तर चक्क पूर्ण भिजून आलायस. अरे तुम्ही दोघांनी काय गाड्या वगैरे विकून टाकल्या आहेत का? नंदिनी म्हणते बघा ना. मानिनीताई म्हणतात काहीच मला कळत नाहीये. तो पार्थ तो तसा भिजून आलाय, तू तसा भिजून आलायस. आता मानिनीताईंना भजीचा वास येतो. मानिनीताई म्हणतात भजीचा वास? नंदिनी अगं मी करणार होते, तू केली आहेस का? परंतु त्याचवेळी जीवाने आणलेली भजी जीवा मानिनीताईंना दाखवतो. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं तुला भजी खावीशी वाटली, तुला डोहाळे लागलेत म्हणून तू बाहेरून मागवून घेतली आहेस का भजी? नंदिनी म्हणते नाही आई, मी मागवली वगैरे नाही आहे. नंदिनी अगं बाहेरचं काही खाऊ नये, तुला कळत नाही का गं? आणि त्यात अशीही ती भजी वर्तमानपत्रात गुंडाळलेली वगैरे.
तुम्हा दोघांना कळतंय का तुम्ही काय करताय ते? बाहेर आपले सरकारी अधिकारी लोकांना चांगलं खायला मिळावं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इतकी धडपड करतायत आणि तुम्ही असं हे. तर जीवा मानिनीताईंना शांत करतो आणि म्हणतो, अगं थांब थांब, अगं किती बोलशील, तिने मला भजी वगैरे काही आणायला सांगितलं नव्हतं, मीच आणली आहे. तर मानिनीताई म्हणतात, पण का आणलीस? जीवा, अरे तुझी बायको प्रेग्नेंट आहे, ही गोष्ट तू विसरलास का? अरे तिने असल्या बाहेरच्या गोष्टी खाऊ नयेत, खरं तर कोणीच खाऊ नये, हे तुम्हाला कळत नाही आहे का? तर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, पण आता मी काय करू ते तरी सांग. मानिनीताई म्हणतात, केवढी ती भजी आणलीस आणि आता काय करणार? एक काम करा, सगळ्यांनी एक एक खा आणि संपवा बरं. आणि नंदिनी तू कमी खा आणि ए जीवा जा आणि अगोदर डोकं पुसून घे, असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. तर जीवा नंदिनीला म्हणतो, आता तू सुद्धा माझ्याकडची भजी खाल्ली नाहीस. तर त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते, बरं ठीक आहे, पण आज तुम्ही माझ्यासाठी बाहेरून काहीतरी मागवलंय, घेऊन आलाय, पण यापुढे मी सुद्धा बाहेरचं काहीही खाणार नाही. तर हे ऐकतात जीवा म्हणतो, काय? मी पण म्हणजे? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, आज सकाळी काय झालं, आर्याने तिखट मिसळ खाल्ली आणि त्यावेळी मी तिला समजावलं, मग मला कळलं की आपण प्रत्येकाला म्हणतो की हे खाऊ नको ते खाऊ नको, पण सुरुवात जर आपल्यापासूनच केली तर. आणि तसंही बाळ हे माझंच आहे ना, मग मी सुद्धा थोडा त्याग करायला काहीच हरकत नाही. सो मी ठरवलं आहे, आपण जर असं बाहेरचं खाणं बंद केलं तरच आपण आर्याला सांगू शकतो की हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस. त्यामुळे आता मी सुद्धा बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करणार आहे. जीवा म्हणतो, वा वा माझी चकाचक बाई, खरंच तुला तर हँडसअप आहे. खरं सांगू का नंदिनी, तू खऱ्या अर्थाने आपल्या बाळाची आई आहेस. चल मला तुझ्याशी जरा काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते, मला सुद्धा. तर आता जीवा म्हणतो, दादा? तर नंदिनी म्हणते, हो, ते आणि काव्याबद्दल सुद्धा. तर दुसरीकडे आता काव्या अंघोळीसाठी गेलेली असते. तर आता पार्थ आवाज देत म्हणतो, काव्या तुमची अंघोळ झाली की गिझर चालू ठेवा, मला सुद्धा अंघोळीसाठी गरम पाणी हवं आहे. आता पार्थ काव्या अंघोळ करून बाहेर येण्याची वाट पाहत असतो. तर त्याचवेळी पार्थच्या डोक्यावर टॉवेल टाकत पार्थचं डोकं पुसलं जातं. पार्थ खुश होतो आणि म्हणतो, वा वा, झाली वाटतं तुमची अंघोळ. पिस्कारलेली मांजर ज्यावेळी माझी अशी काळजी घेते, असे केस पुसून देते, त्यावेळी किती भारी वाटतं, काय सांगू. असं म्हणत पार्थला वाटत असतं की काव्यास त्याचे केस पुसून देत आहे. पार्थ कौतुक करत म्हणतो, वा वा वा, काय जादू आहे तुमच्या हातात. परंतु त्या ठिकाणी काव्या नाही तर रम्या आलेली असते आणि रम्या पार्थची केस पुसून देत असते. पार्थ मात्र काव्या समजून कौतुक करत असतो. आणि ज्यावेळी काव्या बाथरूममधून बाहेर येते त्याचवेळी नेमकं पार्थने आता कौतुक करत म्हटलेलं असतं की यापुढे दुसऱ्या कोणाकडूनच मी केस पुसून घेणार नाही. आणि आता तिथे रम्याला पाहिल्यानंतर काव्या मात्र खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनी जे काही घडले ते एकमेकांना सांगतात. तर त्यावेळी जीवा म्हणतो, आता तर वेगळंच टेन्शन होऊन बसलंय. बघितलं ना, पार्थ दादा अगदी उलट तपासणी घेतल्याप्रमाणे उलट सुलट प्रश्न विचारत होता. मला तर त्या 2 मिनिटासाठी असं वाटलं की मी गुन्हेगारच आहे. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा सॉरी. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं तू वेडी आहेस का, तू का सॉरी बोलतेस? नंदिनी म्हणते, मग काय करू, मला तर काही सुचलत नाही. म्हणजे पार्थ अचानकच असे समोर आलेत आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली, मग मला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. आता मला कुठे माहीत होतं की ते थिएटर बंद आहे म्हणून. तर आता जीवा म्हणतो, नशीब मी थिएटरला त्या फोन करून विचारलं आणि तेव्हा मला कळालं की रिनोव्हेशनसाठी ते बंद आहे, नाहीतर आज तर वाटच लागली असती. तर त्याचवेळी जीवाला आर्याचा फोन आलेला असतो. तर आता जीवा म्हणतो, आर्याचा फोन आहे, असं म्हणत जीवा फोन उचलतो, स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो, हां हॅलो, बोला डॉक्टर मॅडम. तर आर्या म्हणते, हाय, आज म्हटलं वेळेतच फोन करावा आणि सांगावं की आज मला डबा नको आहे. खरं तर आज मला भूक नाही आहे, त्यामुळे उगाच पावसा पाण्याची धावपळ करू नकोस. तर आता नंदिनी जीवाला खुणावूनच तिला दूध तरी प्यायला सांगते. तर त्यावेळी जीवा म्हणतो, एक काम कर ना, ठीक आहे तुला भूक नाही पण दूध तरी पिऊन घे ना. तर आर्या म्हणते, नाही नकोय मला. पण नंदू कुठे आहे, खूप वेळ झालाय, मी तिला फोन ट्राय करते पण ती तर माझा फोनच उचलत नाहीये. रागवली आहे का ती माझ्यावर? तर त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते की मोबाईल चार्जिंगला लावला आहे असं सांगा. तर जीवा म्हणतो, नाही तिने मोबाईल चार्जिंगला लावला आहे. म्हणजे काय झालं, ती मगाशीच फोन चार्जिंगला लावून खाली निघून गेली आहे आणि कदाचित मोबाईल सायलेंटवर असेल, त्यामुळे मला सुद्धा ऐकू आलं नाही. पण काय झालंय, तू असं का विचारतेस, का ती रागवली असेल म्हणून? तर आर्या म्हणते, नाही असंच, म्हणजे तिला सवय आहे ना रागवायची. आता नंदिनीच्या लक्षात येतं की आर्या खोटं बोलते. तर त्यानंतर आर्या म्हणते, बरं ठीक आहे, मस्त पाऊस पडतोय, मी जाते भिजायला, बाय बाय, गुड नाईट, असं म्हणत आर्या फोन ठेवते.
तर जीवा म्हणतो, अशी काय ही मुलगी, प्रत्येक पावसात तिला भिजायचंच असतं का? नंदिनी म्हणते, नाही तर काय, आता तिला सर्दी होईल, खोकला होईल, ताप येईल आणि मग आपल्या बाळाची काळजी. तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही आत्ताच्या आत्ता आपण तिथे जाऊया. नंदिनी म्हणते, नाही तुम्ही जाऊन या, मी तिला फोन ट्राय करते. तर जीवा म्हणतो, नक्की काय झालंय? ती म्हणते की नंदिनी रागवली आहे का, तू म्हणतेस की मोबाईल चार्जिंगला लावलाय, असं सांगा. आणि मग नक्की काय चाललंय तुम्हा दोघांचं? बरं ठीक आहे, जे काही असेल ते आपण नंतर बोलू, पण मी अगोदर जाऊन येतो. खरं तर तू पण रेडी हो, आपण दोघांनीही जाऊया, असं म्हणत आता जीवा नंदिनीला सुद्धा तयार व्हायला सांगतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जीवा नंदिनीची नाही तर आर्याची काळजी घेत असतो. आर्या पूर्णपणे भिजलेली असते आणि म्हणूनच जीवा तिची केसं पुसून देत असतो. आणि हे दृश्य ज्यावेळी नंदिनी पाहते त्यावेळी तिला धक्काच बसतो. तिने सुद्धा आर्याची केसं पुसण्यासाठी टॉवेल आणलेलं असतं, परंतु अगोदरच हे काम जीवा करतोय. हे पाहून नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. आता आर्या आणि जीवा नंदिनीकडे पाहतात त्यावेळी त्यांनाही धक्का बसतो. तर दुसरीकडे आता काव्या आणि पार्थच्या रूममध्ये असणारा बाळाचा फोटो खाली पडतो आणि त्यावेळी काव्या पूर्णपणे घाबरते आणि हे दृश्य इथे रम्याही पाहत असते. आता काव्या घाबरूनच पार्थला मिठी मारते. पार्थ म्हणतो, काय झालंय, का घाबरता एवढ्या? काही होणार नाहीये. तर इथे रम्या म्हणते, आज तर फक्त बाळाचा फोटो पडलाय, उद्या बाळ. आता रम्या नक्की आता पुढे कोणता डावफेस खेळणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.